लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल, एक्झिट पोल या सगळ्यावरून असंच वाटत होतं की महायुती आणि महाविकास आघाडीचा विधानसभेचा सामना हा अत्यंत अटीतटीचा होईल। परंतु 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला आणि हे चित्र एका जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे बदललं गेलं। याचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं लाडकी बहीण योजना। अर्थातच महायुतीला त्याचा फायदा झालाच, परंतु महाविकास आघाडीला इतकं मोठं अपयश मिळण्यात हे एक कारण पुरेसं नसू शकतं। मग नेमकी काय कारण आहे ज्यामुळे महाविकास आघाडीला इतका मोठा फटका बसला, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं समीकरण आपण सुरुवातीला समजून घेऊयात। लाडकी बहीण योजना टिकून राहण्यासाठी महिलांनी महायुतीला मतदान केलं असावं हे खरंच, परंतु महाविकास आघाडीनं सुरुवातीला या योजनेचा जो जाहीरपणे विरोध दर्शवला, यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही योजना बंद होईल असा एक नरेटिव्ह महिलांमध्ये सेट झाला आणि विरोधकांनी असाच प्रचार केला होता की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही योजना बंद होईल। काल माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हे मान्य देखील केलं की या प्रचाराचा महाविकास आघाडीला फटका बसला, परंतु केवळ हीच योजना महाविकास आघाडीच्या अपयशाचं कारण असू शकत नाही। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा एका वर्गाला मतदान होतं तेव्हा कोणताही एकच घटक या यशाला कारणीभूत असू शकत नाही। तर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय येतो तो म्हणजे गेल्या काही महिन्यात मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरून मुद्दा पेटला होता आणि त्यावरून महाविकास आघाडीला याचा मोठा फायदा होईल असं स्पष्ट दिसत होतं। खरं तर मनोज जरांगे हे शरद पवारांच्या सांगण्यावरून आंदोलन करत आहेत असं देखील म्हटलं जात होतं, परंतु मराठवाड्यात देखील महाविकास आघाडीच्या म्हणाव्या तितक्या जागा आल्या नाहीत। लोकसभेत जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील 8ही जागांवर मराठा समाजाचे खासदार निवडून आले। त्यामुळे महायुतीने हे ओळखून खास करून भाजपकडून एक है तो सेफ है, मोदी है तो सेफ है असा नारा देण्यात आला आणि जातीच्या राजकारणापलीकडे धर्म महत्त्वाचा आहे हे लोकांना पटवून देण्याचा भरपूर प्रयत्न झाला आणि हा प्रयत्न पुरेपूर यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। लोकांना जातीच्या समीकरणापेक्षा धर्म मोठा वाटू लागला। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जरांगे अत्यंत खालच्या पातळीला जाऊन सरकारबद्दल आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्दात वैयक्तिक टीका करू लागले होते। त्यामुळे अनेक मराठा समाजाच्या लोकांनी जरांगेची साथ सोडली होती। त्यातच जरांगे हिंदू नेत्यांऐवजी मुल्ला मौलवींशी निवडणुकीची चर्चा सुरू केल्यामुळे हिंदुत्ववादी मराठा मतदार कमालीचा नाराज झाला। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मात्र हिंदुत्वाच्या विरुद्ध जास्त प्रचार करण्यात आला। गेल्या 10 वर्षांपासून देशात आणि राज्यात लोकांचा बदललेला कल ओळखण्यात महाविकास आघाडी कमी पडली। अल्पसंख्याकांची आपल्याला मतं मिळतील या मानसिकतेत आघाडीचे अनेक नेते वावरत असल्याचं दिसून आलं। शिवाय विशिष्ट जातींच्या राजकारणावर आपल्याला मतदान होईल असं वाटून तेच ते मुद्दे पुढे आणले गेले। मराठा आरक्षणाचा प्रश्न तापल्यामुळे आपल्याला मतदान होईल असं वाटून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण केला गेला। प्रत्यक्षात मात्र मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाज घटकांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं आपल्याला दिसलं। आता यातलाच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना महायुतीकडून देण्यात आलेली आश्वासनं। लोकसभा निवडणुकीदरम्यान शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कांदा, सोयाबीन, कापूस यांना हमी भाव आणि कर्जमाफी हे महत्त्वाचे मुद्दे होते। शेतकरी सरकारवर प्रचंड नाराज होते, परंतु महाविकास आघाडी शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणावे तसे सरकारसमोर मांडताना आपल्याला कधीच दिसले नाही। विरोधक म्हणून ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षित होते, शेतकऱ्यांबाबतच्या धोरणांना महाविकास आघाडीनं तितका विरोध कधीच केला नाही। उलट महायुतीनं मात्र ही संधी साधत ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोयाबीन आणि कापसाला हमीभाव जाहीर केला। कांद्याबाबत सकारात्मक धोरण घेतलं तर आमचं सरकार आलं तर कर्जमाफी करू असं आश्वासन देखील दिलं। पीएम किसान योजनेचे आणि राज्य सरकारकडून दिले जाणारे पैसे शेतकऱ्यांना त्वरित देण्यात आले आणि सोयाबीन कापसाचं अनुदानही ऐन निवडणुकीच्या तोंडावरच देण्यात आलं। शिवाय गायीला राज्यमाता हा दर्जा देऊन गायीचं पालन करणाऱ्यांना प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये देण्यासही सुरुवात केली। महाविकास आघाडी मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात अपयशी ठरली। आता यालाच धरून एक मुद्दा बोलायचा झाला तर सहानुभूतीचं राजकारण मांडण्यात ठाकरे गट, पवार गट इतके बिझी झाले की ते सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती बोलायचे राहूनच गेले। आता असंच म्हणावं लागेल।
ठाकरे आणि पवार गट फोडाफोडीच्या राजकारणावर तर काँग्रेस भाजपच्या धोरणांवर टीका करण्यात इतके वाहून गेले की विकास कामांवरती, शेतकऱ्यांवरती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती बोलायचं विसरून गेले। म्हणजेच महाविकास आघाडी विकासाचे मुद्दे मांडायला सुद्धा सपशेल अपयशी ठरली। आता लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं होतं खरं, पण आपण मतांचा जर विचार केला तर यात फारसा फरक नव्हता। परंतु महाविकास आघाडी मात्र लोकसभेच्या निवडणुकीमुळे विधानसभेच्या निवडणुकीत देखील विजयाच्या कल्पनेच्या जगात हरवली आणि अति आत्मविश्वासात जमिनीवरचं वास्तव पाहू शकले नाही। तसंच महाविकास आघाडीकडे आपापसातलं नियोजन देखील व्यवस्थित नव्हतं असंच दिसत होतं, कारण अगदी जागा वाटपांवरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आपापसात काहीतरी बिनसल्याचं बोललं जात होतं। परंतु महाविकास आघाडीने या चर्चांना फेटाळून लावलं होतं। आता आपण आणखी एक शेवटचा मुद्दा पाहूयात, तो म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मिळालेल्या कमी जागा, कारण यामुळे महाविकास आघाडीच्या जागेत मोठी घट पाहायला मिळाली। खरं म्हणजे शरद पवारांच्या वाढत्या वयामुळे त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या होत्या। तसंच उद्धव ठाकरे यांच्याही तब्येतीच्या कारणास्तव त्यांना राज्यभर फिरणं त्यांना शक्य झालं नाही। आणि काँग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोजक्या सभा घेतल्यामुळे राज्यव्यापी प्रचारातही महाविकास आघाडी कमी पडल्याचं दिसलं। तर दुसरीकडे भाजपचे सर्वच नेते राज्यभर फिरत होते। स्वतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा सर्वत्र प्रवास करताना आपल्याला दिसत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, दक्षिणेतील अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना भाजपने मैदानात उतरवलं। शिवाय भाजपनं मात्र अजित पवारांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केल्याचं दिसलं, कारण लोकसभेत अजित पवारांच्या जागा अत्यंत कमी आल्यामुळे महायुतीला फटका बसला होता। काँग्रेसमध्ये नेतृत्व कोणाकडे आहे हे देखील स्पष्ट नव्हतं, त्यामुळे या सर्वांचाच फटका काँग्रेससह महाविकास आघाडीला बसला असंच आपल्याला म्हणता येईल। तर आपण आता पाहिली की महाविकास आघाडीच्या अपयशाची नेमकी काय कारणं असू शकतात। तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीच्या अपयशाची आणखी काय कारणं असू शकतात? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।